हाय फ्रेंड्स, तुमचं माझ्या फूड लवर्समध्ये स्वागत आहे. मी आज तुम्हाला रताळ्याचे वेफर्स बनवून दाखवणार आहेत. चला तर बनवूयात. सगळ्यात आधी रताळे धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याची साल अशी काढून घ्यायची. अशी काढल्यानंतर मग आपण त्याचे काप करणार आहोत. या पद्धतीने आपण त्याची साल काढणार आहोत. या पद्धतीने काढून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता याची साल पूर्णपणे निघालेली आहे. ते खराब असेल तर चाकूने तुम्ही कट करू शकता. या अशा पद्धतीने काढायचं आहे. मी या वेफर्स मेकरच्या साहाय्याने चकत्या करणार आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान झालेले आहेत. एकदम पातळ असं झालेलं आहे. बघितलं? हे अशा पद्धतीने सगळं करून घ्यायचं आहे. त्यात थोडेसे पाणी टाकून घ्यायचे. थोडेसे मीठ टाकूयात आपण यावर. मिठाच्या पाण्यात चांगलं थोडा वेळ भिजून द्यायचंय होतं. या पद्धतीने थोडा वेळ भिजून द्यायचं आहे. त्यानंतर आपण चाळणीमध्ये थोड्या वेळ सुकण्यासाठी ठेवणार आहोत. कारण तेलामध्ये ते असे उडू नयेत म्हणून आपण हे असे सुकवायला ठेवणार आहोत. हे असे थोड्या वेळ 5 ते 10 मिनिटं सुकून द्यावे. आता आपण तेल तापण्यास ठेवलेले आहे.
या पद्धतीने तळायचे आहेत. तुम्ही पाहू शकता. कलर किती छान आलेला आहे याला. अगदी बटाट्यापेक्षाही पौष्टिक आहे हे. या पद्धतीने असं 2 मिनिटे तळून घ्यायचं आहे. थोडासा ब्राउनिश कलर आल्यावर काढून घ्यायचा आहे. पहा किती छान तळले जात आहेत. बघा किती छान झालेले आहेत. या पद्धतीने असे सगळे तळून घ्यायचे आहे. आणि गरम आहे तोवरच त्यात आपण मसाले टाकणार आहोत. थोडंसं लाल तिखट टाकणार आहोत. थोडा चाट मसाला टाकणार आहोत. जर तुम्हाला उपास असेल तर तुम्ही स्किप करू शकता. आणि थोडेसे मीठ. तुम्ही पाहू शकता किती कुरकुरीत झालेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा. प्लीज एकदा ही रेसिपी घरी करून बघा, आवडेल तुम्हाला.